महापौरपदी भाजपचे नगरसेवक विनायक कोंड्याल यांची वर्णी लागली। आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी असलेले विनायक कोंड्याल यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत। भाजपने कोंड्याल यांना महापौर पदासाठी निवडलेलं आहे। 6 फेब्रुवारीला औपचारिकता म्हणून निवडणूक पार पडेल। दरम्यान यंदा सोलापूर पालिकेचं महापौर पद सर्वसाधारण गटाकरता खुलं होतं, त्यामुळे मराठा समाजाला महापौर म्हणून संधी देण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती। मराठा समाजाचे नेते आणि ज्येष्ठ नगरसेवक अनंत जाधव यांचं नाव चर्चेत होतं, मात्र कोंड्याल यांना संधी मिळाल्याने जाधव यांनी देखील गळाभेट घेत त्यांना मग शुभेच्छा दिल्या। महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। भाजपकडून एकमेव महापौर पदासाठी अर्ज विनायक कोंड्याल यांचा अर्ज दाखल करण्यात आला। खरं तर सोलापूर महानगरपालिकेत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम आपण केला होता आणि आता महापौर पदासाठी देखील अर्ज दाखल केला आहे। काय भावना आहेत पहिल्यांदा? जे सोलापूरकरांना जे गरजेचं आहे, पाण्याचा विषय असेल, उड्डाणपुलाचा विषय असेल, विमानतळाचा विषय असेल, IT पार्कचा विषय असेल व मूलभूत सुविधा जी आहे सोलापूरवासियांची ही मी प्रामाणिकपणे पूर्ण करायचं या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। खरं तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गटातटाच्या राजकारणाची मोठी चर्चा झाली भाजपमध्ये। एक मोठं आव्हान असणार आहे महापालिकेच्या सभागृहामध्ये या सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन जाताना कशा पद्धतीनं ती सांभाळणार? भारतीय जनता पार्टी ही शिस्तबद्धतीचा पक्ष आहे आणि आमच्यात कुठलीही गटतट नाहीत। आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत। विनायक कोंड्याल यांनी देखील महापौर पदासाठीचं निवड झाल्यानंतर जे विजन असणार आहे सोलापूरचं ते देखील या निमित्तानं स्पष्ट केलं आहे। कॅमेरा पर्सन अयुब कालवीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। मुंबईतल्या प्रसिद्ध विकासक सुशील रैजा विरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा नोंदवण्यात आलाय। कार्यालयीन मीटिंग दरम्यान कागद